विनय ऑफिसमधील एक महत्त्वाची फाईल संपवत असताना त्याचा मित्र सुनील ऑफिसमध्ये आला. त्याला पाहून विनय खुश झाला, कारण तो 20 दिवसांच्या सुट्टीनंतर ऑफिसमध्ये परत आला होता. वास्तविक पाहता विनयचा मित्र सुनील यांचे गावात लग्न झाले होते, त्यामुळे तो रजेवर गेला होता. त्याने ऑफिसमध्ये सगळ्यांसाठी मिठाई आणली होती. विनयनेही मिठाईचा तुकडा तोंडात टाकून त्याचे अभिनंदन केले. नंतर सुनील बोलू लागला, "अरे मित्रा, तू सगळ्यांच्या लग्नाची मिठाई चाखली आहेस. तू तुझ्या लग्नाची मिठाई कधी आम्हाला खाऊ घालशील?" हे ऐकून विनय थोडा लाजला आणि म्हणाला, "तुम्ही सगळे मला आनंदी पाहू शकत नाही का? असो, लोक काय म्हणतात, लग्नाचे लाडू खाणारा व्यक्ती पश्चाताप करतो आणि जो लाडू खात नाही त्यांनाही पश्चाताप करावा लागतो. त्यामुळे हा लाडू न खाल्ल्यामुळे मला पश्चाताप होत आहे. मग त्यात काय हरकत आहे?" त्याचा दुसरा मित्र बोलू लागला, "असं कसं मित्रा? लग्नाचे लाडू आपण सर्वांनी खाल्ले आहेत. मग तू ते खाल्ल्याशिवाय कसं राहू शकणार? थांब, पुढच्या सुट्टीत आम्ही सगळे तुझ्या घरी येऊ. काकूंना सांगू की आमचं ऐकून त्यांनी तुला आता मांडवात बसवायला पाहिजे. तेव्हा आमच्या मनाला आराम वाटेल. आम्ही सर्व आपापल्या बायकांसोबत ट्रिप प्लॅन करतो आणि आमच्यासोबत फक्त तू एकटा येत नाहीस. आता तुला पण बायको आली की आपण सर्वजण सोबतच ट्रिप प्लॅन करूया." या सगळ्या गोष्टी ऐकून विनय जरा अस्वस्थच झाला. खरं तर त्यालाही आयुष्याच्या जोडीदाराची गरज भासू लागली. जेव्हापासून तो त्याच्या मित्रांना बायकोशी फ्लर्ट करताना बघायचा, तेव्हा तो हसायचा आणि त्यांच्याशी चेष्टाही करायचा. विनय ते सर्व घडताना पाहायचा, त्यामुळे त्याला लग्न करावे वाटत होते. पण नंतर तो त्याच्या आईचं वागणं आठवून घाबरायचा. असो, त्याच्या लग्नासाठी त्याची आई पण त्याच्या मागे लागली होती. पण विनय प्रत्येक वेळी त्याच्या आईला नकार देत असे. असेच दिवस निघून जात होते. महिनाभरानंतर एक दिवस विनय ऑफिसमधून घरी आला. तेव्हा त्याची आई खूप आनंदी दिसत होती. त्याच्या आईने त्याच्यासमोर चहाचा ट्रे ठेवला आणि म्हणाली, "हे बघ बेटा, तुझ्यासाठी खूप चांगल्या मुलीचं स्थळ आलं आहे. यावेळी तुला लग्नाचा विचार करावाच लागेल. मला आता कामं करताना खूप थकवा येत आहे. मी किती दिवस स्वयंपाकघरातील कर्तव्य सांभाळत राहील. आता तू लग्नाचा विचार लवकर कर." विनय त्याच्या आईकडे तिरकसपणे पाहत म्हणाला, "आई, तू माझ्या मोठ्या भावाचंही हेच बोलून लग्न करून दिलं आहेस. त्याचा काय फायदा झाला? वहिनी आल्यावरही कुठे खुश राहिलीस तू? कधी तू आपल्या वहिनीबद्दल तक्रार करत बसायचीस, तर कधी वहिनीला रडायला लावायचीस. कधी कधी वहिनी रागावून त्यांच्या आईवडिलांच्या घरी निघून जायची, तर भाऊ घरी नाराज होऊन बसायचा. शेवटी या सर्व प्रकरणात तुला कोणता आनंद मिळाला? आता लग्नासाठी तू माझ्या मागे का लागली आहेस?" विनयची आई खूप चिडली आणि म्हणाली, "आता तुझ्या मोठ्या वहिनीचं नाव घेण्याची काय गरज आहे? तिचं नाव तू घेऊ नकोस. तिची तगमग वेगळीच होती. आता माझी सून आणि माझा मुलगा दोघं पण वर्षातून एकदा मला भेटायला येतात. पण तू माझा लायक मुलगा आहेस. मी तुझ्यासाठी चांगल्यात चांगली मुलगी शोधून आणेन." विनय मनात विचार करू लागला की त्याच्या वहिनीच्या वेळीसुद्धा तूच तिला दादांसाठी शोधून आणले होते. तुझ्या चुकीच्या कृत्यांना कंटाळून दादा आणि वहिनी घरातून निघून गेले. खरे तर तो आईला एवढं सांगू शकला, पण आई, मला माझे आयुष्य नरक बनवायचे नाही, म्हणूनच मला लग्न करायचेच नाही. आत्ता घरात शांतता आहे, मग माझी बायको येईल. तू माझ्याकडे तिची तक्रार करायला बसशील. विनयच्या आईने त्याला खूप समजावले आणि त्या त्याला म्हणाल्या, "हे बघ विनय, प्रत्येक सून असंच करेल असे नाही." विनयच्या मनात विचार आला की सून काय म्हणते त्यामुळे घरात तसे काही होतच नाही, पण सासू तशीच आहे ना. आता विनयची आई त्याच्या मागे लागली होती आणि त्यांनी त्याला शपथ दिली आणि विनयला त्यांनी पसंत केलेल्या मुलीशी लग्न करायला त्यांनी तयार केलं. आता तर त्याला लग्न करावेसे वाटू लागले होते, पण त्याला भीती वाटत होती की लग्नानंतर त्याच्या घरात कौटुंबिक भांडणे होतील. त्यानंतर तो काय करणार?
जर बायको बरोबर असेल आणि ती चूक म्हणून आईला दोष देत बसला तर आईला वाईट वाटेल, आणि आईची चूक असताना बायकोला साथ देऊ शकलो नाही तर त्याच्या पत्नीच्या नजरेत तो चांगला नवरा बनू शकणार नाही. विनय एका विचित्र कोंडीत अडकला होता, पण आता मागे हटण्याचा त्याच्याकडे मार्गच नव्हता. त्याची बायको इतकी हुशार असावी की अशा सासू सासऱ्यांसोबत कसं राहायचं हे तिला कळावं, असं तो मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत होता. तेव्हा अंजलीचं नातं विनयसाठी आलेलं होतं. विनय आणि अंजली एकमेकांना भेटतात, त्यामुळे विनयला पहिल्याच नजरेत अंजली खूप आवडली. त्याने तेव्हाच अंजलीला तिच्या आईच्या स्वभावाबद्दल एकांतात शांत स्वरात सांगितलं. तेव्हा अंजली हसून म्हणाली, मी असा पहिला मुलगा पहिल्यांदा बघत आहे जो आपल्या भावी पत्नीला तिच्या सासूपासून सावध राहण्याचा सल्ला देतोय. पण जर नवरा साथ देत असेल तर सासरचे लोक काय बोलतील याने मला काही फरक पडणार नाही, आणि नवरा बायकोला योग्य समजतो, त्यामुळेच बायको ही प्रत्येक परिस्थितीशी झगडू शकते. विनयला तिचे शब्द खूप आवडले, त्यामुळे त्याने लगेच या नात्याला हो म्हटलं. इकडे अंजलीलाही विनयचा साधा स्वभाव खूप आवडला होता. तरी नवरा चांगला असायला हवा असं तिला वाटत होतं. असं असलं तरी प्रत्येक मुलीला कधी ना कधी सासूचा सामना करावाच लागतो. दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केले. त्यांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी विनयचा दादा आणि त्याची वहिनीही मुंबईहून आले होते. त्याला त्याची वहिनी संध्या अतिशय चांगल्या स्वभावाची वाटली आणि लवकरच त्यांच्यात एक अतिशय प्रेमळ नाते निर्माण झाले. तिची वहिनी संध्यालाही थोडी भीती वाटत होती की तिच्या सासूचे वागणे पाहता अंजलीचे या घरात निभावणे आणि तिच्या सुखी संसाराचे स्वप्न पूर्ण करू शकेल की नाही हे तिला माहीत नव्हते. असो, आता जे काही होणार होतं ते काळाबरोबर कळणारच होतं. संध्याला तिच्या सासूकडून अनेक प्रकारे त्रास दिला जात होता. सुरुवातीच्या काळात सासू सासऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी आणि त्यांची मनं जिंकण्यासाठी संध्याने सर्व काही मूकपणे सहन केलं. पण घरात जास्त भांडणं होत असताना संध्याच्या नवऱ्याने स्वतःहून मुंबईला बदली करून घेतली आणि तो तिथे त्याच्या पत्नी आणि मुलांसह शांतपणे राहू लागला. कदाचित अंजलीलाही तोच पर्याय नव्हता, कारण ती सुद्धा याच शहरातली होती आणि विनयसुद्धा त्याच शहरात राहून नोकरी करायचा. अंजली शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची. तिची शाळा सकाळी 9 वाजता होती, त्यामुळे ती 9 पर्यंत घरातील सर्व कामं उरकून शाळेत जायची. तिला 3 वाजता सुट्टी मिळायची, त्यामुळे तिथून परतल्यावर ती संध्याकाळच्या जेवणाची तयारीही करायची. तिने घरात आल्यानंतर सर्व काही अतिशय कुशलतेने हाताळले होते. पण सासूचा स्वभाव असा होता की तिला छोट्या छोट्या कामात त्यांच्या सुनेच्या उणिवा सापडू लागल्या. पण अंजलीने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही आणि सासूच्या बोलण्यावर ती हसायची. एक दिवस पहाटे अंजलीला पुरी भाजी खावीशी वाटली. तसेच चौकाचौकात असलेल्या मिठाईच्या दुकानात सकाळी सकाळी लवकर गरम गरम जिलेबी बनवल्या जात असल्याने तिने विनयलाही जिलेबी मागवण्यास सांगितले होते. नाश्ता करून विनय ऑफिसमध्ये निघून गेला होता. तिचे सासरेही ऑफिसला निघाले होते. नंतर तिने सासूबाईंना नाश्ता दिला. त्यानंतर गरमागरम पुऱ्या तळून झाल्यावर ती स्वतः नाश्ता करायला बसली. सून नाश्ता करायला बसल्याबरोबर तिच्या ताटात गरमागरम पुरी भाजी आणि कुरकुरीत जिलेबी होती. तेव्हा सासूने तिला आज्ञा दिली, सूनबाई, ते ताट इकडे आण आणि रात्रीची उरलेली शिळी भाजी आणि भाकरी खा. ती माझ्या खोलीत ठेवली आहे. तेव्हा त्यांची सून स्तब्ध झाली. तिला पुरी भाजी खावीशी वाटली, म्हणूनच तिने हा नाश्ता बनवला होता. तेव्हाच त्यांची सून ताट हातात घेऊन म्हणाली, मम्मी, मला हा नाश्ता हवा आहे. मी नाश्ता करू? कारण रात्रीचे शिळे अन्न मी खाणार नाही. हे ऐकून तिच्या सासूचे डोळे आश्चर्याने विस्फारले आणि त्या रागाने आपल्या सुनेकडे पाहत म्हणाल्या, काय म्हणालीस? तू शिळे अन्न खाणार नाही आहेस का? हे बघ सूनबाई, घरातील अन्नपूर्णाने अन्न वाया घालवू नये. अंजली उपहासाने हसत म्हणाली, खरं का मम्मीजी? मग तुम्हीच ते शिळे अन्न खा, कारण
माझ्या अगोदर तुम्ही या घरची अन्नपूर्णा आहात. हे ऐकून अंजलीच्या सासूला मात्र धक्काच बसला. मग अंजलीने तिचे हसू दाबले आणि ती म्हणाली, असो, तुम्हाला शिळे अन्न ठेवण्याची काय गरज होती? रात्री जेवण झाल्यावर तुम्ही पुन्हा मला जास्तीच्या चपात्या भाजायला सांगितल्या. तुम्ही रात्रीची भाजीही ताटात साठवून ठेवली होती. तेव्हा तुम्ही एवढे अन्न ताटात वाढून घ्यायला हवे होते का? जास्तीच्या चपात्या कशाला बनवायला सांगितल्या तुम्ही? आता मात्र तिची सासूबाई घाबरली. आता त्या जवळपास तिच्या सासूबाई डोकावू लागल्या होत्या. अंजलीने पटकन पुरी भाजीचा एक तुकडा तोंडात टाकला आणि ती हसत म्हणाली, मम्मी, मी तुम्हाला पण ते शिळे अन्न खायला सांगणार नाही. एक काम करा, ते अन्न बाहेरच्या गाईला तुम्ही द्या. तुम्ही नाश्ता केलाच आहे ना, शिळे अन्न खायची काय गरज आहे? आणि भविष्यातही काळजी घ्या, मला शिळे अन्न आवडत नाही. जर तुम्हाला शिळे अन्न खावेच लागते असं वाटत असेल तर अशा प्रकारे अन्न साठवून ठेवू नका. नाहीतर रात्री उरलेले अन्न गाईला द्या. आणि जास्तीचे अन्न का घ्यायचे ताटात, जेव्हा तुम्हाला खूप भूक नसते तेव्हा? आता तिच्या सासूने बोलणे पूर्णपणे बंद केले होते. त्यांची सून असा बदला घेईल असं त्यांना अपेक्षा नव्हती. आता अजून काही बोलले तर स्वतःची इज्जत खराब झाली असती. म्हणूनच तिची सासू शांतपणे तिथून निघून गेली. त्यांच्या नवीन सुनेवर त्यांचा प्रभाव पडणार नाही हे त्यांना आत्ता समजले होते. त्यांचे चुकीचे बोलणे ऐकणारी, शांतपणे सर्व काही सहन करणारी ही त्यांची मोठी सून नाही. आणि शेवटी मोठ्या सुनेने ते सहन केले तर त्यातून निष्पन्न तरी काय झाले? मोठी सून तिच्या नवऱ्यासोबत दुसऱ्या शहरात कायमचं राहायला निघून गेली आणि आता ती अधूनमधून पाहुणी म्हणून त्यांच्या घरी येते. मोठ्या सुनेप्रमाणे आज जेव्हा त्यांनी त्यांच्या धाकट्या सुनेवर त्यांची इच्छा लादण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तिने त्यांना सडेतोड उत्तर दिले होते. तेव्हा त्यांना समजले, जर आपण आपल्या धाकट्या सुनेशी असे गैरवर्तन केले तर ती नक्कीच शांतपणे सहन करणार नाही. त्यामुळे त्यांनी आता विचार केला, आता आपण आपल्या मर्यादेत राहायला हवं. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. कथा आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका रंजक कथेसोबत. धन्यवाद. आभारी आहोत.